नाग्या भाड्या, तू 9वी पास होऊन 10वीत जातोस कसा ते मी बघणार आहे. अरे डुकरा, तुझी माझ्याशी गाठ आहे. तुला नापास नाही करणार तर मी 2 बापाचा. अशी मार्तन सरांनी भर रस्त्यावर केलेली घोर प्रतिज्ञा मला आठवली आणि मी दचकून झोपेमधून जागा झालो. उद्या रिझल्ट म्हणता कोणत्या विद्यार्थ्याला निवांत झोप येईल? रात्री घरात असह्य उकडा होता. मी गोधडी बाहेर टाकली आणि चांदण्या मोजत झोपण्याचा प्रयत्न करत होतो. झाडाचे पान हालत नव्हते. ग्रामीण भागातील लोकात दिवसेंदिवस प्राणीप्रेम उतू जाऊ लागले होते. बकऱ्याची कंबर दाबून सलीम खडकाला हा भरलेली कंबर असलेला बकरा काप अशी विनंती करणारी लोक कुत्र्या मांजराबद्दल प्रचंड संवेदनशील होते. लोकांच्या प्राणीप्रेमामुळे कुत्र्यांची संख्या भरमसाठ वाढली होती. रात्र झाली की गावातील कुत्री एका सुरातालात एकमेकांना प्रतिसाद देत गळा काढून रडायची, एकमेकावर भुंकायची. कुत्र्यांच्या कळवंडीमुळे मी वैतागलो होतो. त्यात माझ्या डोक्यात मकळ्या कालवत होत्या. एका पाठोपाठ एक अशी विचाराची मालिका सुरू झाली. दूर शेतातील वस्तीवर भजनाचा कार्यक्रम चालू होता. त्याचा अस्पष्ट असा सूर माझ्या कानावर येत होता. भजनी मंडळ नवीन जुन्या सिनेमातील गाण्याच्या उडत्या चालीवर भजनं म्हणत होते आणि मी ताण घालवण्यासाठी निश्चित पडून ते ऐकत होतो. आणि भजन ऐकता ऐकता मला कधी डोळा लागला ते समजले नाही. झावळात मला सरांनी केलेली घोर प्रतिज्ञा स्वप्नात आठवली आणि मी खडबडून जागा झालो. मार्तन सर स्वभावाने तापट होते, डूक धरणारे होते. विद्यार्थ्याकडून क्षुल्लक चूक झाली की सरांचा राग अनावर व्हायचा आणि तो राग चूक करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या अंगावर कर होऊन बरसायचा. विद्यार्थ्यांना मारताना सरांना आसुरी आनंद व्हायचा. विद्यार्थ्याला बेदम मारले की देवीचे व्रण असलेला सरांचा चेहरा निवळायचा. आमच्या वस्तीमधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या माराला भिवून शाळा सोडली होती. हजारो वर्षापासून शिक्षणाची परंपरा नसलेल्या वंचित समाजातील मुलांना शाळा सोडून घरी बसवण्याचे पुण्य मार्तन सरांनी कमवलेले होते. पहिले मी सरांची प्रतिज्ञा फारशी मनावर घेतली नव्हती, पण जसजसा रिझल्टचा दिवस जवळ येऊ लागला आणि मला सरांचे वक्तव्य राहून राहून आठवू लागले तसतशी माझी अस्वस्थता वाढू लागली होती. निराशा दाटून येऊ लागली होती. माझे पेपर चांगले गेले होते. मी प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे लिहिली होती, पण माझ्या मनात धाकधूक होती. निकालाच्या दिवशी आई मला उठवत म्हणाली, नागसेन असा का सपनल्यागत झालास? आता उठलायस तर आंघोळ करून बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन कर आणि जा बरं शाळेत निकाल घ्यायला. मी आंघोळ करून बाबासाहेबांना वंदन करून शाळेत गेलो. वर्गात मुले जमली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मिश्र भाव होते. काही विद्यार्थी भेदरलेले चेहरे करून पावसात भिजलेल्या कोंबड्यासारखे दीनवाणे होऊन बसले होते, तर काही बळेच चेहऱ्यावर बेफिक्रीचा भाव आणत होते. मार्तन सर एकेका विद्यार्थ्याचे नाव पुकारत आणि कमी मार्क पडलेल्या काठावर पास झालेल्या विद्यार्थ्याच्या कुळीमुळीचा उद्धार करत त्याच्या अंगावर रिझल्ट भिरकावत होते. मार्तन सरांनी माझे नाव पुकारले आणि माझा रिझल्ट घेण्यासाठी सराच्या टेबलापाशी मी गेलो. सरांनी माझ्याकडे बघितले आणि त्यांनी खिशातून तंबाखूची पुडी काढली. ती तंबाखू त्यांनी माझ्याकडे रोखून बघत व्यवस्थित मळली. त्यांचा बार भरला आणि माझा रिझल्ट त्यांनी टेबलावर भिरकावला. त्यांनी मला इतर मुलासारखे मारले नाही, शिवाय दिल्या नाहीत किंवा रागवले नाही. रिझल्ट वरून मी नजर फिरवली आणि मला गरगरल्यासारखे झाले. माझ्या शिक्षकाने आपला बोल खरा करून दाखवला होता. 9वीत मी नापास झालो होतो. तसं बघायला गेलं तर मी गरीब घरातील मुलगा. गरिबी आमच्या 5वीला पुजली होती. शेत नाही, परंपरागत व्यवसाय नाही, त्यामुळे संसाराचा गाडा ओढता ओढता आई बाबांचा जीव मेटाकुटीला यायचा. गरिबीचे चटके बसलेल्या घरातील मुलांना लवकर समज येते. ती इतर सदन घरातील मुलापेक्षा लवकर प्रौढ होतात, व्यवहारी होतात. मी जसा कळता झालो होतो तसा पडेल ते काम करत होतो. बाजारात हमाली करत होतो, शेतात मजुरीला जात होतो, उन्हाळ्यात गारेगार विकत होतो. सन्मानाचे जीवन जगण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागेल हे मी जाणले होते. पोटासाठी उलाढाले करत असताना माझे शाळेला खाडे व्हायचे. शाळेला गैरहजर राहिल्यामुळे मला नेहमी मार बसायचा, पण मला पोटाच्या भुकेपेक्षा पाठीवरचा मार जास्त सुसह्य वाटायचा. मी पड खाऊन शिकत होतो, कारण माझ्या डोळ्यासमोर अनेक सुंदर स्वप्ने होती, ध्येय होते आणि ते मला संघर्ष करायला प्रवृत्त करत होते. मला काही नाही, साहेबाच्या खुर्चीवर बसायचे होते. मार्तन सरांनी मला वार्षिक परीक्षेत नापास करण्यामागचे कारण बाकड्यावर बसून मी शांतपणे धंडाळू लागलो होतो आणि मला खरे कारण लक्षात आले. मध्यंतरी आमदारकीचे इलेक्शन झाले होते. इलेक्शनमध्ये मी रिपब्लिकन पक्षाचे ॲडव्होकेट कांबळे साहेब यांचा प्रचार करत होतो. इतर पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या तरुणांना चांगले पैसे मिळायचे. दुपारच्या जेवणात पुरी भाजी खायला मिळायची. पण भीमनगरमधील आम्ही पोरं घरातील भाजी भाकरी बांधून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट कांबळे साहेबांचा प्रचार करत हिंडायचो. आम्ही नेहमी प्रमाणे सायंकाळी गावात प्रचार करत हिंडत होतो, तेव्हा सर मानक्याच्या हॉटेलमध्ये चहा पीत बसले होते. त्यांची नजर आमच्यावर गेली आणि चहाचा कप तसाच ठेवून ते तरातरात
चालत बाहेर आले आणि त्यांनी माझे बोकोटे धरले आणि म्हणाले, नाग्या, तू त्या कांबळेचा प्रचार करत बोंबलत हिंडतोस. अरे तुला काय अक्कल आहे की नाही? तुम्हा लोकांना आमच्या पक्षावर, आमच्या लोकांवर विश्वास नाही का? आम्ही जो उमेदवार देतो तो तुमच्या समाजाचा नाही का? तुम्हाला कशाला पाहिजे रे तुमचा पक्ष? तुम्हाला कशाला हवा तुमचा उमेदवार? आमच्या पक्षामधून निवडून आलेला तुमच्या समाजातील लोकप्रतिनिधी तुमचे नाहीत का? मी कसेबसे माझे बोकोटे सोडवले आणि सरांना म्हणालो, सर, तुम्हाला खलील जिब्रान यांनी सांगितलेली गोष्ट माहीत आहे का? खलील जिब्रान याचे नाव ऐकून सर मला म्हणाले, कोण तो खल्या का? खामसवाडीच्या खाटकाचा मुलगा? आणि त्या खल्याने तुला कोणती गोष्ट सांगितली? सरांनी खामसवाडीच्या खल्याचे नाव उच्चारताच माझ्यासोबत प्रचार करणारे भीमनगरमधील माझे मित्र खदखदा हसायला लागले. का रे डुकरानो, हसायला काय झाले? सरांनी दरडावताच सगळ्यांनी आपले हसू आवरले. सांग त्या खल्याची गोष्ट. मग मी सरांना जास्त लांबण न लावता गोष्ट सांगू लागलो. सर, अरबस्तानामधील एक खेडेगाव होते. त्या खेडेगावामधील एका म्हाताऱ्या शेखचा जावई सासूरवाडीला येतो. सासूरवाडीला आल्यावर त्याचे गाढव सासऱ्याच्या गाढवाच्या बाजूला बांधले जाते. जावयाचे गाढव सासऱ्याच्या गाढवाच्या कानात कुजबुजते. गाढव एकमेकाच्या कानात कुजबुजताना जावयाने सासरा बघतो आणि जावई सासऱ्याला म्हणतो, मामाजी, तुमच्या गाढवाची आणि माझ्या गाढवाची ओळख नाही. मी हे गाढव नवीन खरेदी केले आहे, तरी तुमच्या गाढवाच्या कानात माझे गाढव काय कुजबुजले असेल बरे? सासऱ्याकडे जावयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. शेजारीच सासऱ्याचा एक गुलाम उभा होता. तो म्हणाला, महाराज, आपल्या जावयाचे गाढव तुमच्या गाढवाच्या कानात काय कुजबुजले ते मला माहीत आहे. जावई आणि सासरे गुलामाकडून उत्तर ऐकण्यास अधीर झाले. गुलाम सांगू लागतो, ही जुनी गोष्ट आहे. गाढवाच्या वर मानव जातीकडून फार जुलूम होत होता, अन्याय होत होता. मग गाढवाची एक सभा झाली. मुलखामुलखातील गाढवं त्या सभेला उपस्थित झाली होती. या सभेत गाढवाचा एक पुढारी होता. तो सभेत म्हणाला, मला परमेश्वराकडे स्वर्गात पाठवा, मग मी तुमचे सगळे म्हणणे, तक्रार, गाराने देवासमोर मांडेल आणि परमेश्वराकडून आपले सगळे प्रश्न, समस्या सोडून घेऊन परत येईल. तो गाढवाचा पुढारी स्वर्गात गेला. तो अजून आलेला नाही. पुढारी देवाच्या दरबारात खातपीत लोळत बसलाय. म्हणून प्रत्येक गाढव दुसऱ्या गाढवाच्या कानात विचारतं की आपल्या मागण्याचे काय झाले? आपल्या पुढाऱ्याने परमेश्वराजवळ आपले गाराने सांगितले की नाही? आपल्या मागण्या मांडल्या की नाही? तसेच आहे. तुमच्या पक्षामधून निवडून गेलेल्या आमच्या समाजाचे प्रतिनिधी लोकसभेत जातात, राज्यसभेत जातात, पण तेथे ते आमच्या प्रश्नाबद्दल, आमच्या मागण्याबद्दल बोलत नाहीत. तुमच्या पक्षातील आमच्या समाजाचे प्रतिनिधी सभेत मौनी बाबा होऊन बसतात. तुमच्या इशाऱ्यावर उठतात, तुमच्या इशाऱ्यावर बसतात आणि जी सरकारी सेवा सुविधा मिळते ती घेत ऐशारामात जीवन जगतात. म्हणून आमच्या रिपब्लिकन पक्षाचा आमचा उमेदवार तसा नसणार आहे. ॲडव्होकेट कांबळे साहेब निवडून आले तर ते आमचे प्रश्न, आमच्या समस्या सभेमध्ये मांडतील, आमच्या समस्यांना वाचा फुटतील. आम्हाला आमच्या समाजाचा जरी असला तरी तुमच्या पक्षातील उमेदवार नको. सर माझ्यावर चिडले आणि म्हणाले, अरे बा, तुला तर लय लवकर शिंग फुटलीत की, लय टाळाटाळा बोलायला लागलास. शेवटी तेही खरं आहे म्हणा, वळचणीचे पाणी वळचणीला जायचे. तुम्हाला स्वतःचा उमेदवार हवाय, तुमचा पक्ष हवाय. आणि सरांनी भर रस्त्यावर प्रतिज्ञा केली, नाग्या भाड्या, तू 9वी पासून 10वीत जातोस कसा ते मी बघणार आहे. रिझल्टकडे मी एकटक बघत होतो. सर्व मुलं वर्गाबाहेर गेल्यावर मी सराजवळ गेलो आणि त्यांच्यासमोर रिझल्ट धरला. ते मला म्हणाले, मला काय दाखवतोस रिझल्ट? तुझा तूच बघून घे. मी सरांना म्हणालो, सर, बऱ्याच दिवसापूर्वी मला बाजारात कमळी भेटली होती. मी कमळीचे नाव काढताच सर चपापले. सरांची बेचैनी वाढली. त्यांच्या चेहऱ्यावरचा नूर पालटला. त्यांच्या घशाला कोरड पडली. सरांनी खिशामधील चुरगळलेला मळका रुमाल काढला आणि कपाळावर आलेला घाम पुसू लागले. थोड्या वेळापूर्वी सरांचा उन्मादी झालेला चेहरा एका झटक्यात पांढरा फटक झाला होता. त्यांच्या हाताला कम सुटल्याचे मला स्पष्ट दिसत होते. उसने अवसान घेऊन सरांनी स्वतःला सावरले आणि अडखळत ते मला म्हणाले, कोण कमळी, ती फिरस्ते बाई? मी सरांना म्हटलं, सर, पोटाची भूक लय बेकार असते. एकेकाळी गर्तीसारखी संसार करणाऱ्या कमळीवर दुर्दैवाचा नांगर फिरला आणि तिचं होत्याचं नव्हतं झालं. सर, तुमचा सुसंस्कृत समाज माणसं खाऊन हाडकं हागणार आहे. तुमच्या सुसंस्कृत समाजाने त्या अभाग्या स्त्रीला सहारा द्यायचा सोडून तिला सोलून खाल्लं. तुम्हाला माहीत नसली तरी कमळी मला माहीत आहे. ती एक माणूस आहे. तिच्या फाटक्या शरीरात मन आहे आणि ते मन तुमच्या लोकांनी कधी जाणलंच नाही. माझ्या बोलण्याने सर तसतसे खाली खाली घेऊ लागले होते.
मी म्हणालो, सर तुमचा विषय कशावरून तरी निघाला तो मला आठवत नाही, पण कमळी मला म्हणाली, काय म्हणतो रे तुझा तो मार्तन सर? आणि भरलेल्या बाजारात ती मोठ्याने हसू लागली. बाजाराला आलेल्या लोकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. मी कमळीला म्हटलं, काय झालं ग एवढा हसायला? तर ती म्हणते कशी, तुझा मास्तर तर निव्वळ बाज माणूस आहे, चलने को डब्बू. मला पैशाची नड होती, तर त्या कडूने मला घरी बोलवले आणि मला म्हणाला, मला कसला की प्रयोग करायचा आहे आणि त्या प्रयोगात मला जोडीदार हवाय. मार्तन सरांनी दोन्ही हाताने डोकं धरलं. मला थांब म्हणण्यासाठी सुद्धा मार्तन सरांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. मला ही त्यांचा अगतिक लाचार झालेला चेहरा बघायचा होता. सर, कमळी मला सांगत होती. सर जोरात वेड्यासारखे ओरडले, बस कर बस कर. मी सरांना म्हटलो, सर इतक्या दिवस मी विद्यार्थी म्हणून आपला आप सांभाळत होतो, आपला आदर करत होतो, सन्मान करत होतो. आता तो आदर संपला आहे. कमळीची कथा आता माझ्यापुरती राहणार नाही. तुमच्या आबरूचे लक्तर मी वेशीला टांगणार आहे. सर, तुमच्या मॅडमना आता तोंड दाखवायला जागा उरायची नाही. पारावर आता लोक हसून हसून चर्चा करतील. बाज माणसाचा वेल कोणामुळे डवरलाय? कोण आहे तो बाग फुलवणारा माळी? सर, बोलणाऱ्याच्या कोणाकोणाचे तोंड तुम्ही दाबणार आहात? माझ्या बोलण्याने सर गार पडले. त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांच्या वाचा बसली. काय बोलावे तेच त्यांना कळत नव्हते. ते त फ करायला लागले. मी मार्तन सरांना म्हणालो, सर आजपासून तुमची माझ्याशी गाठ आहे. जग बदललेले आहे. तुम्हालाच तिरकस चालीने चालता येत नाही. आदरणीय सर, मला इतके खाली यायचे नव्हते, पण तुम्ही मला माझ्या मर्यादा सोडण्यास बाध्य केले. तुम्ही पेशाचे पावित्र्य सांभाळले नाही. मला मजबुरीने मार्ग काढावा लागत आहे. तुम्ही माझी जिंदगी बर्बाद करायला निघालात. माझे स्वप्न धुळीला मिळवायला निघालात. आता जशात तसे उत्तर येईल, पण जरा वेगळ्या पद्धतीने. गुरुला अंगठा कापून देणारा मी तो एकलव्य नाही. मी नागवंशी नागसेन आहे. मी रिझल्ट घेऊन घरी आलो. रिझल्ट बाबासाहेबांच्या फोटोसमोर ठेवला. त्यांच्या प्रतिमेला वंदन केले. आईने विचारले, बाळा लय मुगमोशा हसायला लागलास? मी आईला म्हणालो, आई मी परीक्षा पास झालो. शिष्यांना नडवणाऱ्या, अंगठा मागणीची सवय लागलेल्या गुरुच्या तोंडात मी तीर खुपसलाय. जय भीम मित्रांनो. कथा आवडली तर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.